श्री गणेशाय नमः. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की गल्फ फ्लोरल कसे ड्रॉ करायचे. सुरुवातीला एक मोठी स्पायरल घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला नॉर्थ साईड आणि सब डायरेक्शनमध्ये एम हा बेस सिलेक्ट करून त्या एमवरती पुन्हा एक एम म्हणजेच एम पेटल तुम्ही ड्रॉ करू शकता. पुन्हा दोन पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी आणि ह्याच पद्धतीने क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही सतत ह्या पाकळ्या एका सर्कलमध्ये ड्रॉ करायच्या आहेत, जेणेकरून तो फ्लावर पूर्ण गोल दिसेल. तर इथे जो मी बेस घेतलेला आहे तो मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. पहिली पाकळी होती यामध्ये इन्क्लूड, ती म्हणजे एम पेटल, दुसरी आर पेटल आणि तिसरी अगेन एम पेटल. दॅन सगळ्या पाकळ्या काढल्यानंतर स्टेप बाय स्टेप या पाकळ्या तुम्हाला बोल्ड करायच्या आहेत. पाकळ्या बोल्ड करताना तुमचा कोण सरफेसला टच होता कामा नये आणि त्याची टॉप लेअर जी असेल ती स्मूथ आणि फाईन अशीच असली पाहिजे. दुसरी गोष्ट, पाकळ्या बोल्ड करताना कोणत्याही दोन पाकळ्या एकमेकांमध्ये मर्ज होता कामा नये, नाहीतर तुमचा तो फ्लोरल किंवा तो फ्लोरल गल्फ फ्लोरल, दुबई फ्लोरल या नावाने देखील तुम्ही ओळखू शकता, तो व्यवस्थित दिसणार नाही. बेस आपण प्रत्येक वेळेस स्पायरल हाच देणार आहोत. सुरुवात करताना आपण नॉर्थ डायरेक्शननेच करणार आहोत. त्यानंतर सब डायरेक्शन लेफ्ट साईड आणि सब डायरेक्शन राईट साईड ह्यानुसार आपण करणार आहोत. आता इकडे जो बेस आहे तो स्पायरल आहे, त्याच्यावरती फर्स्ट लेअर आर हा पेटलचा बेस आहे आणि त्यावरती आपण मशरूम शेप किंवा यू पेटल्स ड्रॉ केलेले आहेत. दोन लेयर्समध्ये हे फ्लावर्स आपण ड्रॉ करायचे आहेत. जास्त बोल्ड किंवा जास्त मोठे असे नाही दिसणार याची काळजी घ्यायची. कोणत्याही दोन पाकळ्या एकमेकांना टच नाही झाल्या पाहिजेत. आणि फिलिंग करताना मात्र आउटर लाईन आणि त्यामध्ये क्लॉक आणि अँटी क्लॉक ह्याच जर स्टेप बाय स्टेप प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर हे फ्लावर्स ड्रॉ करणे अत्यंत सोपे आहेत. आणि दुसरी गोष्ट, ह्या फ्लावर्सला तुम्ही गल्फ फ्लोरल हेही म्हणू शकता, तसेच दुबई फ्लोरल हेही म्हणू शकता किंवा बोल्ड फ्लोरल्स हेही अशा वेगवेगळ्या नावांनी तुम्ही यांना ओळखू शकता. पुन्हा स्पायरल, जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्पायरल बेस हा राहणार आहे. त्यानंतर सेकंड लेअर ही सिमिलर आहे आपली आणि आता फर्स्ट लेअर सिमिलर होती आणि सेकंड लेअरला मी लीफ पेटल्स ॲड केलेले आहेत. तर लीफ पेटलचा बेस कसा काढायचा, आता प्रत्येक वेळेस पेटलचा बेस हा आर असू शकतो किंवा एम असू शकतो, किंवा बघा आता हा आरपासून तयार झाली ही पेटल, एम असू शकतो बेस, किंवा तुटलेली पाकळी कशी असते तशी अर्धी पाकळी, कधी पाऊण पाकळी हा सुद्धा तिचा बेस असू शकतो. आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते बोल्ड करायचे आहेत. आता वरती मी तुम्हाला सेकंड फ्लोरलमध्ये जे डायरेक्शन सांगितले ती क्लॉक आणि अँटी क्लॉक होती, पण थर्ड फ्लोरलमध्ये मी तुम्हाला डायरेक्शन सांगेल की तुम्ही आउटर लाईन बोल्ड करून अगेन त्याच्यामध्ये कोणतीही जी तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशन आहे किंवा कम्फर्टेबल डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनने तुम्ही ते बोल्ड करू शकता. आणि सेम कंडिशन की कोणतेही जे दोन पेटल्स आहेत ते बोल्ड होता कामा नये. आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्याला वेगवेगळी नावंसुद्धा देऊ शकता. पण जास्त आणि तसेच आणखी एक नाव मी तुम्हाला सुचवेन की सांजी आर्ट जे असतं ते अशाच प्रत्येक पार्ट हा, प्रत्येक अवयव हा वेगवेगळा असतो. त्यामुळे या फ्लावर्सचा देखील जर तुम्ही बघितला तर प्रत्येक पार्ट्स हा वेगवेगळा असतो. त्यामुळे ह्यांना सांजी फ्लोरल्स असे ह्या नावाने देखील आपण प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारू शकतो. पुन्हा बेस मी सेम ठेवलेला आहे. व्हिडिओ जास्त कॉम्प्लिकेटेड आणि लेक्चर जास्त व्हिडिओमध्ये जास्त डिप्रेशन्स किंवा असे काहीही टाकलेलं नाही आहे. इझिली तुम्ही ड्रॉ करू शकता आणि फक्त तुम्हाला एकदा टेक्निक समजली की तुम्ही इझिली हे सगळे फ्लोरल्स ड्रॉ करू शकता. आणि एकदा हात बसला की तुम्ही ते वारंवार काढून त्याची चांगली प्रॅक्टिस करून तुम्हाला त्यामध्ये फिनिशिंग आणता येणार आहे. तर सुरुवातीला जसे लीफ पेटल आपण थर्ड वनमध्ये यूज केलेलं ते आता इथे सेकंड
फ्लोरलमध्ये सेकंड लेअरला यूज करून अगेन थर्ड लेअर यामध्ये मी ड्रॉ करून दाखवले आहे, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा तिन्ही लेअर्समध्ये हे जे सांजी आर्ट फ्लोरल्स आहेत हे तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजेत. तर पहिले यू पेटल, सेकंड लेअरला लीफ पेटल, थर्ड लेअरला एम पेटल. तर अशा 3 वेगवेगळ्या पेटल्सचा मिळून एक फ्लोरल किती सुंदर असा ड्रॉ झालेला आहे. आणि अगेन फोर्थ जी पेटल आहे जी आर बेसवरती आहे त्यामध्ये मशरूम हा पेटलचा शेप घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हे फ्लावर्स ड्रॉ करू शकता. जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायची आहे. व्हिडिओसुद्धा खूप कमी बनवलेला आहे, जास्त भरगच्च असं नाही आहे, पण खूप सुंदर आणि सिंपल असं नॉलेज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून प्रोव्हाइड करत आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान आवडेल आणि खूप सारं प्रेम द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि जर आपले दररोजचे येणारे क्लासेस जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ जर तुम्ही बघितला तर स्पायरल हा सेम ठेवलेला आहे. स्पायरल म्हणजे काय तर चकली, ती चकली मी सेम ठेवलेली आहे. फक्त इतकंच आहे की चकली जी आहे ती तुम्हाला मोठ्या साईजमध्ये काढायची आहे, जेणेकरून तुमचा फ्लोरल हा मोठा होणार आहे. बिकॉज हे सगळे फ्लोरल्स आपण विदाऊट हम्स, विदाऊट चेन, विदाऊट फ्रिल आणि विदाऊट स्कॅलप काढतो आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ही सगळी नावं जी आहेत ती एकाच डिझाईनची आहेत, पण तुम्हाला प्रत्येक नावाने मी सांगितलं जेणेकरून तुम्हाला कळेल. तर आपण फक्त बेसवरती पूर्ण बेस आहे स्पायरल आणि त्यावरती आपण पूर्ण फ्लोरल जर ड्रॉ करतो तर तो मोठा असायला हवा, ही एक कंडिशन आहे. दॅन तुम्ही आता बघू शकता या फ्लोरलमध्ये बेस मी यू पेटल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती 3 पानं मी काढलेली आहे सब डायरेक्शनमध्ये. मेन डायरेक्शनमध्ये यू, सब डायरेक्शनमध्ये 3 पानं आणि अगेन थर्ड ज्या आहे, जसं की वरचा जर फ्लोरल तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये आपण मशरूम शेप घेतलेला आहे. सेम मशरूम शेप मी इथे सुद्धा ड्रॉ केलेला आहे. तर ह्या पद्धतीने हा 5वा साधा सोप्पा फ्लोरल जो आहे तो रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि प्रॅक्टिस करा आणि नक्कीच जास्तीत जास्त स्टुडंटने व्हॉट्सअप करा, जेणेकरून केलेली प्रॅक्टिस योग्य आहे की नाही ते कळेल. गुड बाय, थँक्यू.